याबाबत राज ठाकरे काय म्हणाले होते बघा। सत्तेतील मतदार नोंदणी बंद करून लपवाछपवी का केली जाते असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे। आज निवडणूक आयोगाच्या या भेटी दरम्यान सर्व पक्षांचं एकमत होत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ नयेत अशी भूमिका त्यांनी घेतली। मुलीचं वय 134 आणि वडिलांचं वय 40, मग पुढे कुणाला काढलं असा गंभीर सवाल उपस्थित केलाय। निवडणूक आयोग आम्हाला मतदार यादी का दाखवत नाही? तर उद्धव ठाकरे काय म्हणाले बघा, त्रुटी आहेत तर निवडणुका कशासाठी घेता? इलेक्शन फॉर सिलेक्शन जाहीर करून टाका असंही उद्धव ठाकरे म्हणतात। तुम्ही हुकुमशाही आणि आम्ही लोकशाही पाळणार का? उद्धव ठाकरेंनी जे सवाल उपस्थित केलेत, व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेटवर निवडणुका घ्या अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली। व्हीव्हीपॅट देत नाही म्हणजे सर्व पुरावे तुम्ही नष्ट करा। तर देवांग दवे कोण आहे याची माहिती घ्या असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय। देवांग दवेचं नाव घेऊन त्यांनी खळबळ उडवून दिली। हा माणूस भाजपचा आहे, हा निवडणूक आयोगाचा मीडिया हाताळतो असंही वडेट्टीवार म्हणाले। यादीत खूप घोळ आहे, मग ही निवडणूक पारदर्शक कशी म्हणायची? भाजपचा माणूस निवडणूक आयोगाचा मीडिया हाताळतो असा गंभीर आरोप त्यांनी केलाय। देवांग दवे हे नाव तिथे उपस्थित करत त्यांनी हा गंभीर आरोप केलाय। देवांग दवे कोण आहे याची माहिती घ्या असंही त्यांनी निवडणूक आयोगाला सांगितले। तर निवडणूक आयोगाची उत्तरे बघा, आम्ही जुनीच यादी वापरत आहोत। 1 जुलै ही तारीख निश्चित केली होती। नवी यादी बनवणं आमच्या हाती नाही असंही राज्य निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे। नावं डिलीट करणं आमच्या अधिकारात नाही असंही निवडणूक आयोग सांगते। तर मतदार यादीतील बदलाचा विषय कार्यकक्षेत नाही असं म्हणत राज्य निवडणूक आयोगानं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग सक्षम आहे असं एक प्रकारे सांगितलं।